डायरेक्टर आरोग्य पुणे हे त्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन येत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचं खास गोव्याच्या पद्धतीनं इथल्या गोव्याच्या आर्टिस्ट तर्फे स्वागत. सात वर्षा मुक्तीची मनयता असताना गोय राज्य स्वयंपूर्ण जावचे भारताचं पुढलं पाऊल होय. वो ग्रीन ग्रीन वायर है ना, वो आगे के इसमें रखिए, आगे 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 करता धन्यवाद म्हणटा. कारण कोविड वॅक्सीन हे गोंयांतल्या सरकारी आणि खाजगी इस्पितळांनी अवेलेबल करून दिला. म्हाका दिसता कोविड वॅक्सीन ज्याचो टर्न येता त्या टायमार सगळ्यांनी घेवप हे गरजेचें आसा आणि निश्चितच कोविड वॅक्सीन घेवन आमी गोवा कोरोना मुक्त करूया. तुमच्या सगळ्यांचे सहकार्य कोविड वॅक्सिना खातीर आसतलें हाची अपेक्षा करता. स्पेशली आय थँक्स द रिजनल आउटरीच ब्युरो ऑफ द गोवा अँड महाराष्ट्र for Information and Broadcasting Ministry, especially for the campaigning of the Atmanirbhar Bharat and Swayambhurna Goa campaign in whole of the Goa. My special and sincere thanks for all the officers of Regional Outreach Bureau. No, program Atmanirbhar Bharat. तेरा हाथ आ रहा है. अरे तो सगळे गाडी काढून. वो कोण आता? इसको निकाल दे बाबा. हॅलो मोबाईल मोबाईल होय रे बाबा, तू चांगला कळणार रे. यानंतर दीपनृत्य. तर पळोवया समय नाच. हो नाच घेऊन येता कलाकार ग्रुप गोवा.
हॅलो हॅलो येया जायानो आयज आमची पूजा माळशेची येया जायानो आयज आमची पूजा माळशेची चला जमुया करूया तयारी देवते पूजेची चला जमुया करूया तयारी देवते पूजेची येया जायानो आयज आमची पूजा माळशेची सोबीत जायानो आयज आमची पूजा माळशेची येया जायानो आयज आमची पूजा माळशेची जायो आमी सोबीत फुला नितळ निवळ आमची काया जायो फुला नितळ निवळ आमची काया परमळाचो स्वभाव आमचो परमळाचो स्वभाव आमचो देखून देवी आमची माया देखून देवी आमची माया येया जायानो आयज आमची पूजा माळशेची येया जायानो आयज आमची पूजा माळशेची जायो आमी सोबीत फुला नितळ निवळ आमची काया जायो आमी सोबीत फुला नितळ निवळ आमची काया येया जायानो आयज आमची पूजा माळशेची चला जमुया करूया तयारी देवते पूजेची चला जमुया करूया तयारी देवते पूजेची येया जायानो आयज आमची पूजा माळशेची परमळाचो स्वभाव आमचो परमळाचो स्वभाव आमचो देखून देवी आमची माया देखून देवी आमची माया येया जायानो आयज आमची पूजा माळशेची पूजा माळशेची पूजा माळशेची कोरोनाचेर मात करून कोरोनाचेर मात करून जीव आमचो सांभाळूया जीव आमचो
अरे तो घ्यायची, तू गाडी घ्यायची पुढे. कुंभिराचे वाशिन गावल्या नामकांता भीती. कुंभिराचे वाशिन गावल्या नामकांता भीती. गावागावांनी वाशिन देऊ समाय भलायकी. गावागावांनी वाशिन देऊ समय भलायकी. भारतात तयार झालेली वाशी आता आता सुरक्षित. भारतात तयार झालेली वाशी आता आता सुरक्षित. कसला वेळ सुटत नाही, चला घ्यायात वाशी. पाठी पुढे सरळ लागतात, चला घ्यायात वाशी. चला घ्यायात वाशी. चला घ्यायात वाशी. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, महाराष्ट्र आणि गोवा राज्य सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे हे जनजागृती अभियानमध्ये असल्या प्रकारचे अनेक कार्यक्रम संपूर्ण गोवा राज्यांमध्ये होणार आहेत अशी माहिती मी आपणा सर्वांना माननीय मुख्यमंत्री महोदयांना करून देऊ इच्छितो. आणि याच्यानंतर आमचे निदेशक महोदय श्री संतोषजी अजमेरा, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणेचे निदेशक हे इथे येऊन या संपूर्ण अभियानाची माहिती आपणासमोर विशद करतील, आपल्यासमोर प्रस्तुत करतील अशी मी त्यांना नम्र विनंती. On behalf of Regional Outreach Bureau, Ministry of Information and Broadcasting, Government of India, I would like to extend our gratitude and thanks, sir. You took out your valuable time from your busy schedule. So sir, Regional Outreach Bureau जो है इसका महाराष्ट्र और गोवा रीजन के लिए जो हेडक्वार्टर है that is based in Pune, and we have an office in Goa as well, Panji में. So we are doing this campaign on Atmanirbhar Bharat and COVID vaccination across Maharashtra and Goa region. So in Goa we are planning for 60 days of campaign. So nearly 600 locations would be covered during this 60 days of campaign. So the first phase we are going to inaugurate today. So whereby we are nearly covering 200 locations across North Goa, and then we'll be taking the campaign to the other parts of the Goa region. So sir, I'd like to mention that nearly 600 locations would be covered and 600 performances would be done by the Goan cultural troupe. So that is the speciality of the entire campaign. Second important thing, sir, if you see even WHO, World Health Organization and UNICEF, they have joined hands. So they are going to have a separate independent impact assessment study of this awareness campaign. So जहाँ पे भी हमारे ये vans जाएंगे, so these people are going to do an impact assessment of what kind of campaign we have run, and then they will be submitting the report to the Government of India on behalf of the entire campaign. So I again extend my gratitude for your presence here, and I'd like to request you if you can share a few words about the campaign and your plan about the COVID vaccination and Atmanirbhar Bharat in Goa, sir. So I'll request you please. मैं श्री संतोषजी अजमेरा, इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर, भारत सरकार हाच्या लोकजागृताय महाअभियान ह्या सोहळ्याक उद्घाटनाच्या कार्यक्रमाक जो महाअभियानाचो रथ हांगाच्यान सुरवात जाता, त्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक माझ्या बरोबर उपस्थित असतात इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचे इन्फॉर्मेशन ब्युरोचे महाराष्ट्र आणि गोवाचे इन्चार्ज मिस्टर संतोष कुमार, त्याचबरोबर आमचो डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनचो डायरेक्टर अंकिता, आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनचे बाब सुधीर केरकर, इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंगचे गोयचे इन्चार्ज मिस्टर विनोद कुमार, बाकीचे सगळे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचे अधिकारी सगळे हांगासर उपस्थित असतात, प्रेसाचे सगळे माझे मित्र, आणि खास करून उल्लेख करून दिसता की दोन्ही ग्रुप ज्यांच्यानी समय नृत्य हांगासर प्रेजेंट केले आणि लोकनृत्य ज्यांच्यानी गायले ते दोन्ही ग्रुप्स हांगासर हजर आसा. म्हणजे समोर आशिल्ले बाकीचे सगळे मोगाळ भाव आणि भयणांनो, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कोविड वॅक्सिनेशन हाजेर जनजागृताय करपा खातीर आमी जशें म्हणटा की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
पुराय जग अजूनही लॉकडाऊनचो खंय तरी विचार करता आणि भारत देशात वॅक्सिनेशनचेर अवेअरनेस कॅम्पेन सुरू जाता. सगळ्यात पयली हांव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे अभिनंदन करता. आमचे भारताचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन सिंग आणि त्याच बरोबर जे सायंटिस्ट आणि जो पॅथोलॅब जो दोन्ही लॅब्स ज्यांच्यानी वॅक्सिनेशन कोवॅक्सिन आणि दुसरे वॅक्सिन्स जे त्यांच्यानी भारत देशात त्यांच्यानी जगासमोर हाडले आणि त्याचा वॅक्सिनेशन कार्यक्रम पुराय देशात सुरू जालो आणि पहिल्या फेजीत 50 लाख पेक्षा चड लोकांनी वॅक्सिनेशन घेतले. सांगपाक खूप खोस भोगता की गोंयांत सुद्धा म्हणजे आमचे डायरेक्ट वर्कर्स जे आसात हेल्थ वर्कर्स जवळपास 9200 लोकांनी हे वॅक्सिनेशनचो लाभ घेतलो आणि फ्रंटलाईन वर्करांतल्यान पुलीस आणि बाकीचे सगळे हांच्यांनी कालच्यान सुरू जाल्ल्या वॅक्सिनेशनांतल्यान 2000च्या पेक्षा चड लाख 2000च्या पेक्षा चड लोकांनी वॅक्सिनेशन कालच्या दिसात घेतले. ह्या सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. आणि ह्या जनजागृतायेच्या निमित्तान दोन तेंच्यांनी हांव पयले फावटी अशा पद्दतीचो म्हणजे भारत सरकार आणि गोंय सरकार एकी कडेन येवन ही जी 60 दीस चलपी व्हॅनांतल्यान म्हणजे भारत सरकाराच्या जशें आत्मनिर्भर भारत वॅक्सिनेशन आणि त्याच बरोबर गोंयांत चलपी स्वयंपूर्ण गोंय ह्या कॅम्पेनिंगांतले पुराय गोंयांतल्या 600 जाग्याचेर तांच्यांनी जो कॅम्पेनिंग करपाचें ठरयलां. म्हाका दिसता निश्चितच आमचो जो उद्देश आसा आमी जाका म्हणटा की अंत्योदय तत्वाचेर मुळात समाजातल्या शेवटच्या मनशा पर्यंत कॅम्पेन पावची, जावं ती आत्मनिर्भर भारत, जावं ती वॅक्सिनेशन, जावं ते स्वयंपूर्ण गोंय. निश्चितच ह्या कॅम्पेनिंगाच्या निमित्तान आमचो उद्देश जो आसा हो उद्देश सफल जातलो. आमी जशें म्हणटा की आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल काडिल्ल्यो सगळ्यो येवजण्यो आमी गोंय सरकारान इनिशिएटीव्ह घेवन आतां पर्यंत 35 येवजण्यो ह्यो लोकां पर्यंत पावपाक शकल्यो. पण आतां लोकां कडल्यान रिस्पॉन्स मेळपाक जाय. उरलेल्योय तेंच्यो योजना ज्यो आसा 80 योजना पर्यंत आसा ज्यो हर एक बेनिफिशरीज आसा ताज्या पर्यंत पावपाचो गोंय सरकारचो प्रयत्न आसा. आणि ताकाच लागून जावं तो गाड्याकार, जावं तो नुस्तेकार, जावं तो दूधकार, जावं तो शेतकार आणि जावं तो इंडस्ट्रियलिस्ट हाज्या सगळ्या पर्यंत आत्मनिर्भर भारतांतले सगळ्यो येवजण्यो सगळे फायदे ह्या कोविडांतल्या महामारीत सुद्दां आमी तांकां दिवपा खातीर आमी एक पावल फुडें मारला. तेंच्यांनी एक पावल फुडें येवपाची गरज आसा. आणि निश्चितच म्हणजे गोंयकार भाव आनी भयणी ह्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या सकयल मागीर नुस्तेकारा पासून टॅक्सटायल पर्यंत ह्यो सगळ्यो योजना फुडें घेवपा खातीर आमच्या त्या खात्याच्या म्हणजे जे अधिकारी आसा तांच्या कडेन संपर्क साधतले आणि आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या खाला काडलेल्यो हर एक योजना आमी सरकारच्या पर्यंत प्रयत्न केलो म्हणून थोडे मेळ्यो पण तांच्या कडल्यान प्रयत्न केलो आणि आमी 100% लोकां पर्यंत पावले. हे सक्सेसफूल जातले हाजी म्हाका निश्चितच खात्री आसा. दुसरे वॅक्सिनेशनाच्या बद्दल जो गैरसमज आसा आणि त्याच बरोबर थोडेशे गैरसमज पसरयता वो गैरसमज दूर करून वॅक्सिनेशन घेवपाक आपले नंबर येतलो तेन्ना फुडें सरसावतले आणि वॅक्सिनेशन घेतले आणि गोंय राज्य आणि भारत देश वो कोरोना मुक्त जातलो. हाज्या दृश्टीन माननीय मोदीजीन उलो मारलेलो एक पावल आमी सगळे जाण मारतले आणि निश्चितच वॅक्सिनेशन घेवन गोंय कोरोना मुक्त करूया. हाज्याय खातीर वॅक्सिनेशनच्या कॅम्पेनिंगान तांच्यांनी सहभागी जाल्यात सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेवपाक फुडें येवचें हें हांव समेस्त सगळ्या गोंयकारांक मागता. तेंच्यांनी हेल्थ वर्कर, फ्रंटलायन हेल्थ वर्कर आणि ताज्या उपरांत गोंयचे सगळे नागरीक भावा भयणींनी फुडें येवन वॅक्सिनेशन घेवचें आणि गोंय कोरोना मुक्त करचो म्हणूनय हांव तांकां उलो मारता. तिसरे कॅम्पेन हांव खास करून जे इन्फॉर्मेशन ब्युरो हांचे खूब खूब धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी गोंय सरकाराक ऑन बोर्ड घेतला की तेंच्यांनी पयलेच फावटी जॉयंटली कार्यक्रम फुडें व्हरता आसतना स्वयंपूर्ण गोंय ह्या कॅम्पेनिंगात तांचो हातभार आमकां खूब मोठ्या प्रमाणात लागला की पयले फावटी गोंय राज्य सेल्फ रिलायंट जावपा खातीर आमी उलो मारला. मागीर ती ग्रामपंचायत आसतली, म्युन्सिपालिटी आसतली, इतकेच न्हय तर गांवागांवांतल्या नागरिकांक वचून त्या स्वयंपूर्ण मित्रा कडेन वचून आपली चौकशी करपाची, आपल्याक ही येवजण मेळटा काय ना हाज्या बद्दल चौकशी करपाचो निश्चितच अधिकार आसा. आमचो स्वयंपूर्ण मित्र दर शेनवारा ग्रामपंचायतीन सकाळी 9 ते 1 पासून बसता. ताच्या खातीर तो पंच आणि सरपंच यांच्या खातीरच न्हय तर गोंयांतल्या लोकां खातीर बसता. गोंयांतल्या लोकांनी तांच्या कडेन उलोवचें, 100% स्किमी त्यांच्या पर्यंत पावच्यो. प्रत्येका खातीर आमी तशें म्हणटा वॉटर फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, हावसिंग फॉर ऑल, 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंट स्कीम ह्यो शेवटच्या मनशा पर्यंत जावचो. आणि त्याच दृश्टीन
एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी कल्चर या सगळ्या बाबतीत गोंय स्वयंपूर्ण जावचें म्हणून परत एकदा म्हणजे निश्चितच तरणाटे फुडें येवपाक लागल्या आणि गोंय ह्या 60th इयर लिबरेशनात गोंय स्वयंपूर्ण जातलो जी मुख्यमंत्री ह्या नात्यात म्हाका खात्री आसा. म्हणजे सगळे गोंयचे भाव आनी भयणी, सगळे शेतकार आसतले, दूधकार आसतले, नुस्तेकार आसतले, ह्या दृश्टीन फुडें येतले आनी गोंय स्वयंपूर्ण करपाक एक पावल फुडें मारतले हाजी म्हाका निश्चितच खात्री आसा. आणि येता त्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत आमी म्हटलां की बऱ्यांतल्या बऱ्या ग्रामपंचायतींक आमी अवॉर्ड दितले, बऱ्यांतल्या बऱ्या म्युनिसिपालिटीक आमी अवॉर्ड दितले, बऱ्यांतल्या बऱ्या स्वयंपूर्ण मित्रांक आमी अवॉर्ड दितले. अशे विविध अवॉर्ड जे बरे काम करता तांकां गौरवले वयतले, तांकां बक्षिसां दिली वयतली. आणि निश्चितच आमी दर पंचायतीक तांचो विशिश्ट प्रोजेक्ट करपा खातीर 50 लाख रुपया हेय जाहीर केल्या. बऱ्यापैकी म्युनिसिपालिटीकूय बी बरें काम करपी बरो प्रोजेक्ट दिवपाक आमी 50 लाख रुपया ते 1 कोटी रुपया पर्यंत म्युनिसिपालिटीकूय दिवपाचे आसा. ह्याच धर्तीचेर म्हणजे गोंय मुक्तीची 60 वर्सां मनयता आसतना, पुराय करता आसतना पुराय गोंय राज्य स्वयंपूर्णते वटेन व्हरूया. आमकां हाका सगळ्या जाणांक म्हणजे गोंय सरकारचे सगळे अधिकारी मदत करता, पण पयलेच फावटी केंद्र सरकारांतले सगळे अधिकारी हांगा आसात. म्हणजे जे आज हांगा सगळी डिपार्टमेंटां केंद्र सरकाराची जी गोंयान आसा ती आपल्या पर्यंत मदत करपाक लागल्या. ही एक बरी गजाल आसा आणि निश्चितच आमी 19 डिसेंबर पर्यंत गोंय स्वयंपूर्ण करूया. हाचो सगळ्यात मोठो सहभाग आमकां माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री सौ निर्मला सीतारामन हांच्यानी 300 कोटी रुपया दिवन परत एकदा एक पावल फुडें मारला. आणि आमी फक्त आमी तशें म्हणटा की हो उत्सव न्ही तर हो उदरगतीच्या वाटेन वचपाचें पावल आसा, हे स्वयंपूर्णते वाटेन वचपाचें पावल आसा. आणि गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर हर एक गोंयकार मदत करतलो इतकेंच सांगता. आणि ह्या कॅम्पेनिंगान म्हाज्यो खूब खूब शुभेच्छा दिता. देव बरें करूं. मीडियासाठी आपलं ब्रीफिंग करतील. भारत सरकार के इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर इनकी तरफ से उनका जो पब्लिसिटी इंचार्ज जो महाराष्ट्र और गोवा के मिस्टर संतोष जी यहाँ पे हैं, उनकी तरफ से हमने गोवा सरकार की तरफ से और भारत सरकार की तरफ से जो आत्मनिर्भर भारत, वैक्सीनेशन अवेयरनेस और स्वयंपूर्ण गोवा इसके अवेयरनेस का कार्यक्रम आज यहाँ से स्टार्ट हुआ. निश्चित रूप से गोवा के दोनों डिस्ट्रिक्ट में, नॉर्थ गोवा और साउथ गोवा डिस्ट्रिक्ट में 600 प्लेसेस पे ये कैंपेन चलेगा. और इस कैंपेन की तरफ से आत्मनिर्भर भारत की, भारत सरकार की हर एक योजना हर एक लोगों को तरफ पहुंचाने के लिए इस वैन की तरफ से और पूरे जो कलाकार हैं उनकी तरफ से पूरी प्रयास की जाएंगे. और आत्मनिर्भर भारत की हर एक योजना हम गोवा के हर एक लोगों तक पहुंचाने की हमारी कोशिश रहेगी. दूसरा जो वैक्सीनेशन के बारे में अवेयरनेस करना है लोगों के बीच में, वो पूरा कोविड वैक्सीन के बारे में पूरे आज फर्स्ट फेज़ में देश में 50 लाख के ऊपर लोगों ने जो हेल्थ वर्कर्स है उन्होंने वैक्सीनेशन लिया. गोवा में भी ये नंबर 9200 तक पहुंचा है और फ्रंटलाइन हेल्थ वर्कर का नंबर 2000 तक पहुंचा है. निश्चित रूप से हम इस वैक्सीनेशन लेके यानी गोवा कोरोना मुक्त हो जाएगा, भारत देश कोरोना मुक्त हो जाएगा. इसी वैक्सीनेशन का पूरा अवेयरनेस पूरे राज्य भर में चलेगा और इसी को लेके लोग वैक्सीनेशन लेने के लिए आगे आए जाएंगे. द थर्ड वन इधर आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा, गोवा सरकार की तरफ से हमने जो स्वयंपूर्ण गोवा, सेल्फ रिलायंट गोवा करने की बात की है उसका भी कैंपेन उसके साथ में जोड़ के हम हर एक आदमी तक पहुंचेंगे. और गोवा सेल्फ रिलायंट करना है, इसके लिए हम एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेयरी कल्चर, फ्लोरिकल्चर और इसी के साथ जो स्किल्ड एम्प्लॉयमेंट इसको सभी ग्राम पंचायत और म्यूनसिपलिटी में सेल्फ रिलायंट करने की, गोवा स्वयंपूर्ण गोवा करने की जो बात चल रही, इस कैंपेन भी सभी ग्राम पंचायत तक पहुंचाएंगे. इसी का कार्यक्रम आगे 19 दिसंबर 2021 तक डेफिनेटली मैं कह सकता हूं कि गोवा सेल्फ रिलायंट होने में आगे नंबर 1 हो जाएगा. और मैं इस पूरे कैंपेन को बहुत बहुत शुभेच्छा देता हूं. इंफॉर्मेशन और ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ऑफ द भारत सरकार के इस मिनिस्ट्री के सभी जो पदाधिकारी हैं उनका स्वागत करता हूं और इस कैंपेन गोवा में लॉन्च करने के लिए मैं उनका धन्यवाद करता हूं. सर आता पळोवंक गेल्यार सर 40 to 45% बेनिफिशरीज टार्गेटेड जो कोणाक आपयता पळय सर ते येनात सर ते फुडें वैक्सीनेशनाक अशें कित्याक सर ते कित्याक हेजिटेंट आसा. मुझे लगता है कि वैक्सीनेशन के बारे में थोड़ी सी जो अवेयरनेस की कमी है और थोड़ा सा उसके वैक्सीनेशन के बारे में अवेयरनेस बढ़ाने के बाद थोड़ा सा लोगों के मन में जो डर है वो डर जाना चाहिए.
डेफिनेटली इसके लिए हमारी कोशिश जारी है, सभी लोग वैक्सीनेशन देने के लिए आगे आ जाए. 9,000 मेडिकल म्हटल्यार तुम्ही फ्रंटलाइन वर्कर 2,000 म्हटल्या पळय न्हू, आनी कितले उरता आनी कितलो टायम लागतलो तांकां कवर करपाक, आनी मागीर जनरल पब्लिका कडेन केन्ना येतले? पयलो म्हणजे हेल्थ वर्कर्स म्हटलेले आमी आनी सेकंड फ्रंटलाइन वर्कर्स म्हटलेले. त्या खातीर तांचो नंबर आसा, तांच्यांनी तेन्ना येवचे. पण निश्चित रूप ह्या म्हयन्यान आमकां मॅक्झिमम फ्रंटलाइन वर्कर्स आनी हेल्थ वर्कर्स हांचो टार्गेट कंप्लीट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. निश्चित तो कंप्लीट जाल्या उपरांत इवन रजिस्ट्रेशन फॉर द पब्लीक हाजें सुरू जातलें आनी निश्चित रुपान म्हणजे आमी जे सगळ्या PHCनी आनी हेज्या लेवलाचेर पावपाक जाय. थंयसर म्हणजे नेक्स्ट म्हयन्याच्यान जशें MHAची गायडलायन आसतली वॅक्सिनेशन दिवपा खातीर म्हणजे प्रायमरी सेंटर आनी हाजेर फुडें वयतलो. आनी वॅक्सिनेशन काल येयलें न्हू, काल कोटान हय. At present my antibodies are very high. मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड करता तांचे कितें एक्शन जातले सर? मिस इन्फॉर्मेशन हे पळय प्रत्येकाक सरकारान एक्शन घेवपूच जाय अशी ना. मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड करता तेंच्यांनी निदान हेल्थाच्या बाबतींत तरी करचें न्ही. राजकारणा खातीर वेगळी करता ती बरी आसा, हांव समजूं शकता, कारण राजकारणांत तांचो फायदो आहा. ओके, वेगवेगळ्या पद्दती ते लोकांक नाय जाल्यार खोटी इन्फॉर्मेशन सगळ्या जाणांक दीत आसता. निदान हेल्थ हो सब्जेक्ट तरी राजकारणा पासून सायडीक दवरचो असल्या लोकांनी जेंकां लोकांच्या मनान बेश्टी नाका जाल्ली मिस इन्फॉर्मेशन घालता, त्या खातीर तेंच्यांनी सायडीक रावचें आनी लोकांक चडांत चड वॅक्सिनेशन घेवपा खातीर प्रवृत्त करचें. कारण खूब म्हणजे भारतांत आशिल्ली दोनूय वॅक्सिनेशन हे आयज पर्यंत खंयसर सायड इफेक्ट दिसून येवंक ना आनी खूब बरो रिस्पॉन्स सगळ्या लोकां कडल्यान मेळटा. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न कोर्टाने सरपंच आणि नगराध्यक्षांना दंड ठोठावला. तुम्ही पंचायतीशी बोलणार होता? हांवें पंचायती कडेन एक्चुली हांव फाल्यां डायरेक्टली स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या माध्यमांतल्यान हांव डायरेक्ट उलोवपाचोय आसा. तांकां जें सहकार्य म्हणजे तांचो प्रॉब्लेम आसा की तांच्यांनी थंयसर जो सेग्रिगेशन ऑफ वेट एंड ड्राय हे तांच्यांनी तांच्या पंचायतीन तांकां जागो दिवन करपाक जाय आशिल्लें. ते थोडे कडेन जावंक ना म्हणून तांकां दंड ठोकवला. पण आमचे जायते पद्दतीत खंय खंय कोमुदिदाद जागे सरकारी जागे हे तांकां दिवन ल्हानशा जागेन तेच्यांनी अशें सेग्रिगेशन सेंटर घालपाक जाय. ते तेंच्या कडेन जावंक ना. पण हांवें जेन्ना आतां म्हटलां की 50 लाख रुपया आमी दिवपाक तयार आहा, वीच इज फॉर द इनोवेटीव प्रोजेक्ट, दे कॅन टेक दीस प्रोजेक्ट ऑल्सो आनी त्या पद्दतीन तांकां सहकार्य करपाची सरकारची तयारी आसा. जनरल पब्लिकांक वॅक्सिनेशनान चार्जीस आसतले काय कशें कितें आसतलें? टील नाव नॉट डिसायडेड. अपात्रता याची 26 तारीखला आहे आणि आमदार तो माझो विषय न्ही, सभापती पळयता, सभापती कडेन. सर इलेक्शन केन्ना आसतलें? म्युनिसिपल इलेक्शन ते स्टेट इलेक्शन कमिशन तुमकां प्रपोजल धाडला प्रपोजल धाडला ते डायरेक्ट तांकां धन्यवाद. सर्व पत्रकार बंद